नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, मुलींना मोफत शिक्षण ह्याच्याबद्दल अगदी पूर्णपणे प्रस्तावना आलेली आहे. ती पूर्ण अगदी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. तो व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तर उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना मोफत शिक्षण योजना, त्याचं हे पूर्णपणे PDF तुम्हाला अगदी वाचून दाखवते. तर खूप अगदी साऱ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना पण हा प्रश्न होता की मॅडम आम्हाला त्याच्यामध्ये कोणते नियम आहेत. तर ते पूर्णपणे हे नियम ह्याच्यामध्ये सांगण्यात आलेले आहेत. तर जवळजवळ 25 त्यांनी क्वेश्चन आणि आन्सर हे दोन्ही त्यांनी PDF दिलेलंच आहे. तर हा पूर्णपणे PDF ज्याही विद्यार्थ्यांना किंवा पालकांना पाहिजे असेल तरी नक्कीच मला कॉल मेसेज करा. मी तुम्हाला हा पूर्णपणे PDF तुम्हाला व्हॉट्सअपवरती सेंड करते, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे तिथे कोणते क्वेश्चन्स मांडलेले आहेत आणि त्याचे आन्सर काय आहेत म्हणजे तुम्हाला पूर्णपणे लक्षात येईल. तर अगदी ते क्वेश्चन मी तुम्हाला प्रत्येकाचा वाचून दाखवते आणि काही डाऊट्स असले तर नक्कीच तुम्ही मला विचारू शकता. तर इथं त्यांनी दिलेलं आहे. अगदी राज्य शासनाने उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या पदवी चे शिक्षण मोफत केले हे खरं आहे का? तर होय, हे खरं आहे. पण त्याचे काही नियम आहेत विद्यार्थी मित्रांनो. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचं 8 लाखापेक्षा उत्पन्न कमी आहे, तर त्या विद्यार्थ्यांसाठी तिथे पूर्णपणे शिक्षण मोफत असणार आहे. तर हे फक्त मुलींसाठी योजना आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर हे पूर्णपणे त्यांनी इथं मांडण्यात आलेलं आहे की या योजनेसाठी अर्ज कुठे करावा ते पण अगदी ह्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. त्यानंतर मुलींना मोफत शिक्षण योजना, या योजनेत कोणत्या शुल्कांचा समावेश आहे त्याच्या पण बद्दल हे पूर्णपणे त्यांनी दिलेलं आहे आणि सांगितलेलं आहे. तर अर्ज भरण्याची अंतिम तारीख मुदत किती कोणती असंही त्यांनी इथे दिलेलं आहे. आणि त्या ठिकाणी त्यांनी वेबसाईट पण पूर्णपणे हे दिलेली आहे. तुम्ही पाहू शकता, पूर्ण अगदी वेबसाईटवरती जाऊन सगळे डिटेल्स वाचू शकता. या योजनेच्या लाभांसाठी अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ते पण अगदी त्यांनी इथं पूर्णपणे नमूद केलेलं आहे. आणि त्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की ही कागदपत्रे कुठे उपलब्ध होतील त्याचं पण त्यांनी इथं पूर्णपणे वेबसाईट दिलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही व्हिजिट करू शकता आणि डिटेल्समध्ये माहिती पाहू शकता. आणि त्यानंतर ही योजना शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून लागू केलेली आहे, लक्षात घ्या. आणि याआधी प्रवेश घेतलेल्या व अभ्यासक्रम पूर्ण न झालेल्या पदवी अभ्यासक्रमातील मुलींना ही योजना लागू आहे का, त्याच्याबद्दल पण त्यांनी पूर्णपणे ह्याच्यामध्ये आन्सर दिलेलं आहे. ते पूर्णपणे तुम्ही डिटेल्स वाचा, म्हणजे लक्षात येईल. आणि त्यानंतर माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असलेल्या, उच्च माध्यमिक शालांत परीक्षात उत्तीर्ण असलेल्या मुलींनी पदविका अभ्यासक्रम प्रवेश घेतला असल्यास त्या ठिकाणी सदर योजना लागू आहे का, त्याच्याबद्दल पण तिथे सांगण्यात आलेलं आहे. आणि त्यानंतर प्रवेश घेताना मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क महाविद्यालयास भरावे लागणार आहेत का, असंही त्यांनी तिथं सांगितलेलं आहे क्वेश्चन. आणि त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी तिथं पूर्णपणे आन्सर दिलेलं आहे. आणि त्यानंतर त्यांनी मुद्दा मांडलेला आहे की शैक्षणिक वर्ग जूनपासून सुरू झाले असल्याने यावर्षी प्रवेश घेतलेल्या मुलींनी महाविद्यालयांकडे भरलेले शिक्षण शुल्क मुलींना परत मिळेल का, ही खूप महत्त्वाची आणि इम्पॉर्टन्स आहे क्वेश्चन. त्याचा पण तुम्ही अगदी व्यवस्थित डिटेल्स आन्सर पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आणि सदर योजना कायम विना अनुदानित महाविद्यालयांमधील व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना लागू आहे का, तर होय असं दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी पूर्ण नमूद केलेलं आहे. आणि त्यानंतर या योजनेचा लाभ कुटुंबातील किती मुलींना लागू आहे असंही तिथे सांगितलेलं आहे. तर जवळजवळ एका कुटुंबामध्ये 2 मुलींना तिथे तुम्हाला लाभ घेता येणार आहे, तेवढी तिथे मर्यादा दिलेली आहे. तर अगदी तिथे दुरुस्त अथवा अर्ध वेळ स्वरूपात चालविल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल का, असंही तिथे सांगितलेलं आहे. तर नाही म्हणून तिथे सांगितलेलं आहे, मेन्शन केलेलं आहे, तुम्ही पूर्णपणे पहा. तर या योजनेच्या लाभासाठी आधार क्रमांक आवश्यक आहे का, तर होय असंही तिथे सांगण्यात आलेलं आहे. आणि सदर योजना कोणत्या प्रवर्गासाठी लागू आहे तसंही त्यांनी पूर्णपणे डिटेलमध्ये मेन्शन केलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता. ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील EBC, EWS, इतर मागासवर्गातील OBC, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग म्हणजेच त्याला SEBC या प्रवर्गातील पात्र मुलींना लागू आहे, असं त्यांनी स्पष्ट तिथं मेन्शन केलेलं आहे. फक्त तिथं अट आहे की त्या पालकांचं 8 लाखापेक्षा उत्पन्न कमी पाहिजे. तर त्या घरामध्ये एका घरामध्ये 2 मुली असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना तिथं मुलींना लाभ घेता येणार आहे. आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना येणाऱ्या अडचणीबाबत कोणाशी संपर्क करावा तसंही तिथे पूर्णपणे त्यांनी तिथं दिलेलं आहे. MahaDBT पोर्टवरील तिथे तुम्ही संपर्क नाव नोंदणी करून अगदी डिटेल्समध्ये विचारू शकता. आणि या योजनेबाबत सखोल माहिती मार्गदर्शन
तत्वे कोठे पाहावीत असंही त्यांनी कुठे मिळतील तसंही तिथं पूर्णपणे वेबसाईट दिलेले आहेत. आणि विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करतेवेळी पूर्वतयारी म्हणून कोणत्या बाबी आवश्यक आहेत असंही त्यांनी पूर्णपणे तिथं सांगितलेलं आहे. आधार संबंधित तुमचं आधार संलग्नित बँक खाते, महाविद्यालयाची प्रवेश पावती, अधिवास प्रमाणपत्र आणि उत्पन्न दाखला हे असणं आवश्यक आहे. आणि अर्जाची पडताळणी कशा प्रकारे केली जाते असंही तिथं सांगितलेलं आहे. पाहू शकता तुम्ही. अर्ज भरतेवेळी काही त्रुटी चुकीच्या भरल्या गेल्यास अर्ज केल्यानंतर अर्जाची दुरुस्ती कशी करता येईल असं पण तिथं दिलेलं आहे. तर दुरुस्ती तुम्हाला तिथे करता येणार आहे आणि कशी करता येईल तेही तिथे त्यांनी सांगितण्यात येत आलेलं आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर झाली किंवा कसे याबाबतची माहिती कशी समजू शकेल असंही तिथं सांगण्यात आलेलं आहे. त्या पुढचा मी तुम्हाला क्वेश्चन वाचून दाखवते की मंजूर शिष्यवृत्ती किती टप्प्यात बँक खात्यात जमा केली जाते. तर तुम्हाला जर लागू झालेली ही योजना तर तुम्हाला ते 2 टप्प्यांमध्ये तुमच्या अकाउंटवरती येणार असंही तिथं सांगण्यात आलेलं आहे. या योजनेअंतर्गत लाभ प्राप्त करण्याकरिता केवळ CAP कॅप मार्फत व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेशित विद्यार्थ्यांनी पात्र आहेत का असं आहे. तर हो, तेही सांगितलेलं आहे तिथं दिलेलं आहे. म्हणजेच कॅप म्हणजे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस तर आपण असं म्हणतो. तर इतर शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेतलेले विद्यार्थ्यांनी सदरहू योजनेचा लाभ घेऊ शकतात का तर नाही. म्हणजेच तिथं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. तर शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजनेपैकी केवळ कोणत्याही एकाच योजने अंतर्गत लाभ मिळण्यास संबंधित विद्यार्थ्यांनी प्राप्त आहे. तर जसं की काही विद्यार्थ्यांना इतर कुठल्या ठिकाणी स्कॉलरशिप मिळत असेल तर त्यांना इथे लाभ भेटू शकत नाही. म्हणजे एकाच वेळेस 2 वेळेस तुम्हाला लाभ घेता येणार नाही. एका वेळेस एकच शासनाचा लाभ घेता येणार आहे असं त्यांनी सांगण्यात आलेलं आहे. सदरून योजना कोणास लागू नाही. तर इथं खूप हा महत्त्वाचा इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे. तुम्ही आन्सर पाहू शकता. तर तिथे खाजगी जे प्रायव्हेट आहे ते विद्यापीठे तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना तसेच व्यवस्थापन कोट्यातील संस्थांवरील प्रवेश घेणाऱ्या मुलींना ही योजना लागू नाही. लक्षात घ्या. म्हणजे हे प्रायव्हेटमध्ये जे विद्यार्थी शिकत आहेत प्रायव्हेट कॉलेज किंवा प्रायव्हेट युनिव्हर्सिटी तर त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना तिथं लाभ घेता येणार नाही. तर हे जवळजवळ 25 त्यांनी पॉईंट्स दिलेले आहेत. त्याचं प्रत्येकाचं त्यांनी आन्सर इथं दिलेलंच आहे. तुम्ही अगदी PDF डिटेल्समध्ये व्यवस्थित तुम्ही झूम करून वाचा. क्वेश्चन आन्सर्स म्हणजे तुम्हाला पूर्णपणे उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना मोफत शिक्षणाची योजना ही जी एक प्रस्तावना आलेली आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे क्वेश्चन्स आणि आन्सर ह्याचं पूर्णपणे PDF आहे. ज्या काही विद्यार्थ्यांना पालकांना हा जर PDF पाहिजे असेल तुम्ही नक्कीच मला मेसेज करू शकता. मी अगदी तुम्हाला हा पूर्णपणे PDF सेंड करेलच. आणि प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर तुम्ही डिटेल्समध्ये वाचा म्हणजे तुम्हाला हा नक्कीच ह्याचा लाभ घेता येईल. तुम्ही ह्याच्यामध्ये बसाल पूर्णपणे त्या नियमामध्ये बसाल तर तुम्हाला ही योजना नक्कीच तुम्हाला 100% तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून प्रत्येक घराघरामध्ये हा व्हिडिओ पोहोचेल. आणि प्रत्येक जी काही विद्यार्थिनी उच्च शिक्षण घेत आहेत अगदी मेडिकल इंजिनिअरिंग किंवा अदर कुठलीही फील्ड असो त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना ती योजना नक्कीच मिळणार आहे. यात काही डाऊट नाही. कारण त्यांनी पूर्णपणे मेन्शन केलेलं आहे की त्यांनी सांगितलेल्या अटीप्रमाणे जर पूर्णपणे ते विद्यार्थी तिथे व्यवस्थित कन्सिडर केला तर त्याला नक्कीच तिथे शिक्षण त्या विद्यार्थ्याला म्हणजे त्या विद्यार्थिनीला घरातल्या 2 मुलींना शिक्षण तिथे मोफत असणार आहे. आपलं हे महाराष्ट्र राज्याचं हे परिपूर्ण पत्रक आलेलंच आहे. तर त्याचे हे पूर्ण क्वेश्चन आन्सर्स मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगितलेलेच आहे. ते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब करा. गरजूंना हा व्हिडिओ सेंड करा. त्यांना पण ह्याची पूर्णपणे कल्पना येईल. ज्या विद्यार्थ्यांना आमचा पेड काउन्सिलिंग जॉईन करायचं आहे आणि नवीन युजफुल व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्कीच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा. मी व्हॉट्सअप ग्रुप लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वरची नवीन डेली अपडेट्स पाहू शकता. तर ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.